आता आम्हाला आमच्या गावाला जायचंय, आता आम्हाला आज्ञा द्या. अशा प्रकारे त्या ठिकाणी अस्वलाचे राजे जामवंत परशुरामचंद्राला आज्ञा मागतात किंवा परशुरामचंद्र त्यांना आज्ञा देत आहेत. अशा प्रकारे नाथ महाराज रामकथा सांगतात. आता आज्ञा वंदोनी श्री प्रयाण करू सह परिवारी श्रीरामे तया उसरी बहु सन्मान दिदला. जामवंत म्हणतायत, प्रभू तुम्ही मला आज्ञा द्या. परशुरामचंद्राचं दर्शन जामवंताने घेतलेलं आहे आणि परशुरामचंद्र उत्तम प्रकारचा सत्कार जामवंताचा करू लागले, बोलवर करू लागले, वाट लावू लागले. कशा पद्धतीने वाट लावताय नाथ महाराज सांगतात. रत्न खचित कवच आणून अर्पिला साच यरोमने संतोष झाला उंच मेरू परिस सन्माने. रत्न खचित अशा प्रकारचं कवच आहे महाराज. कवच कुंडले कवच कशासाठी असतं महाराज? युद्ध करण्यासाठी. जामवंताला युद्ध करायची लई हौस आहे. जामवंतासारखा योद्धा प्रत्यवर होऊन गेला नाही महाराज. भूतोन भविष्य असे जामवंत. कुठेही गेलं की जामवंताचं रक्त सळसळच करते. एका टप्पूतच दातड फोडेल काही करायचे महाराज. म्हणून करतात ज्याला ज्याची आवड आहे का. आवडीचा धनी पुरवितो. आता आवडीचा धनी आता परशुरामचंद्राचे जो काय जामवंत आहेत, जामवंताला युद्ध करायची खूप मोठी आवड असते आणि युद्ध करणाऱ्याला कवच लागतं महाराज. कवच म्हणजे देहाची सुरक्षा करतं. ते कवच हे काय करतं? देहाची सुरक्षा. आतापर्यंत परशुरामचंद्र सुरक्षा होती महाराज. परशुरामचंद्र आता परशुरामचंद्रापासून जामवंत दूर चाललेले म्हणून करतात कवच सुरक्षा. म्हणून परशुरामचंद्रानं त्या ठिकाणी जामवंताला कवचाची सुरक्षा दिलेली आणि जामवंत म्हणतात, प्रभू तुम्ही हे कवच दिल्यामुळं माझ्या जीवनाची हौस पिटली. माझ्या जीवनामध्ये ती काय हौस होती का? असे वस्त्र बरजारी घेतले देवानं की भूतोन भविष्य. इथून पाठीमागं तसे वस्त्र नव्हते. त्यांच्या आयुष्यात कधी भेटले नाही आणि कधी पुढं भेटणार नाही. कवच याचा अर्थ वस्त्र अलंकार, वस्त्र घेतलेले. आणि म्हणून असणारे जामवंत महाराज म्हणतात, प्रभू तुम्ही एक कवच दिल्यामुळं माझ्या जन्माची हौस पिटली. अशा प्रकारचं कवच तुम्ही मला दिलेलं आहे. परस्परे संकेत श्रीराम मने फळती मनोरथ संयमंत हरणी पावसी निश्चित द्वापार प्राप्त झालिया. द्वापार प्राप्त झालिया. परशुरामचंद्राने जामवंताला कवच प्रदान केलं. त्यावेळेस जामवंत खुश झाले, आनंदित झाले. आणि माणूस खुश झाला, आनंदित झाला की आशीर्वाद देतो. बरोबर आहे. माणूस खुश झाला, आनंदित झाला की आशीर्वाद देतो. तुमच्या इथे माणूस जेवला की तुम्हाला भरपूर जेवला की आशीर्वाद देणार आणि अर्धावट जर राहिला तर शाप देणार. जेवत असताना माणूस भरपूर जेवला की तुम्हाला आशीर्वाद देणार आणि अर्धावट राहिला की शाप दिल्याशिवाय राहणार नाही. तशा पद्धतीनं परशुरामचंद्रानं जामवंताला सुरक्षा कवच दिलं आणि अनेक अलंकार दिले. जामवंत खुश झाले. जामवंत म्हणतायत पुढच्या जन्मामध्ये, पुढच्या अवतारामध्ये प्रभू तुम्हाला सैमंतक मणी प्राप्त होईल. सैमंत हरणी. हरणी काय प्राप्त काय? सैमंतक नावाचा जो काही मणी आहे का, सैमंतक हरणीच्या टायमाला, प्राप्तीच्या टायमाला तुमची आणि माझी भेट होईल. राहिले साहिले मनोरथ त्यावेळेस तुमचे आणि माझे पूर्ण होते. कोण म्हणते? जामवंत परशुरामचंद्राला म्हणतात. पुढच्या अवतारामध्ये सैमंतक मण्याच्या टायमाला आपलं कृष्ण परमात्माची आणि जामवंताची भेट होणार आणि त्या दोघांची भेट झाल्यानंतर सैमंतक नावाचा म्हणे कृष्ण परमात्म्याला भेटणार आहे. आणि इथं या राम अवतारामध्ये वस्त्र अलंकार दिल्यामुळं, सत्कार केल्यामुळं जामवंताला आनंद झाला आणि पुढच्या अवताराचा आशीर्वाद जामवंतानं परशुरामचंद्राला दिलेला आहे. अशा प्रकारे आयशी श्रीरामाची आज्ञा मानिली जामवंते सज्ञा मग मस्तकी वंदोनी आज्ञा
कोटी वृक्षशी निघाला. मोठे वृक्षेशी निघाला. अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची जामवंतानं आज्ञा घेतलेली आहे. 72 कोटी अस्वल आहेत महाराज. 72 कोटी अस्वल प्रभू रामचंद्राला उजव्या बाजूने घातले महाराज. आपण दर्शन घेताना देवाला कुण्या बाजूने घालतो? उजव्या बाजूने घालतो का नाही? प्रभू रामचंद्राला जामवंतानं 72 कोटी अस्वल घेतले आणि उजव्या बाजूने घातलेलं आहे. आणि आपल्या देशाला जाण्यासाठी किंवा आपल्या राष्ट्रामध्ये जाण्यासाठी आज्ञा प्रभूला जामवंत मागताय.